नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये सरळ सेवेने रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याचे ॲप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होत आहेत, एंड डेट काय काय आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत, सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. इंटरेस्टेड असाल लास्टपर्यंत हा व्हिडिओ पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. जसं तुम्ही पाहू शकता, हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ऑफिशियल PDF आहे, जे की 41 पेजेसचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की हे जर PDF तुम्हाला पाहिजे असेल, वाचायचं असेल विस्तृत पद्धतीने, तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता कॉमेंट थ्रू, अदरवाईज इंस्टाग्राम थ्रू. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम पाहूया कधी आलेलं आहे हे. तर 4/11/2025 ला हे PDF आलेले आहे. इथं दिलेलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेवरील गट अ, ब, क संवर्गातील. त्याच्यामध्ये आता पद बघा. अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता स्थापत्यमध्ये, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ लिपिक, त्याचबरोबर सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. ही पदे जी आहेत ती सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. कोणत्या साईटवर भरता येणार आहे तर बघा, www.mjp.maharashtra.gov.in हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे, या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 20 नोव्हेंबर 2025 पासून ते दिनांक 19 डिसेंबर 2025 पर्यंत याचे अर्ज जे आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत. म्हणजे 20 नोव्हेंबर पासून ते 19 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्ही हे ॲप्लिकेशन केले पाहिजे, कारण त्याच्यानंतर डेट एक्सटेंड व्हायचा चान्सेस दिसत नाहीत, कारण ऑलरेडी इथं जवळपास 1 महिना तुम्हाला देण्यात येत आहे. आता इमिडिएट म्हणजे 19 डिसेंबर रात्री 12 वाजता ही जी लिंक आहे, वेब लिंक, ती बंद होऊन जाईल. त्याच्यामुळं ही जी तारीख आहे याची नोंद घ्या तुम्ही. त्याचबरोबर आपण खाली पाहूया तर सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत, ऑनलाईन पद्धतीनेच आहेत, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. डेट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत आणि शुल्क भरण्याची जी डेट आहे ती सुद्धा 19 डिसेंबर 2025 आहे. आता याचं हॉल तिकीट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस याचे जे हॉल तिकीट्स असतात ते परीक्षेच्या 7 दिवस आधी जे आहे ते उपलब्ध होईल. फॉर्म भरताना तुम्ही जे ईमेल देत असाल किंवा जे फोन नंबर देणार असाल त्यावरच तुम्हाला याचे जे अपडेट आहे ते येऊन जाईल. पण तिथंही नसेल तुमचं लक्ष तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ज्या भविष्यातल्या न्यूज आहेत या रिगार्डिंग, इतरही रिगार्डिंग तुम्हाला दिल्या जातील. तर बघा, 7 दिवसाआधी तुम्हाला जे आहे ते हॉल तिकीट मिळून जाईल. तुम्हाला जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करावे लागेल. आता पदसंख्या बघूया. तर खाली पदसंख्या दिलेल्या आहेत. अंतर्गत लेखा परीक्षकच्या याच्यामध्ये पदसंख्या बघू शकता. अजा यांच्या 1 जागा, अराखीव 1 अशा एकूण 2 जागा याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सर्वसाधारणची 1 जागा, अराखीव 1 अशा 2 जागा याच्यामध्ये दिलेल्या आहेत. वेतन श्रेणी बघू शकता. वेतन श्रेणी दिलेली आहे 56,100 ते 1,77,500. त्याचबरोबर पात्रता ह्याच्यासाठी काय काय आहे तर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हायर in class in commerce and equivalent qualification of the statutory university with 10 years experience in supervisory capacity who is not above 45 years of age. भलं मोठं दिलेलं आहे. शॉर्टमध्ये सांगतो, 45 इयर्स पुढे एक्सिडेंट नसलं झालेलं पाहिजे. 10 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे सुपरवायझरी कॅपॅसिटीमध्ये, म्हणजे इक्विलंट तुम्हाला जी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे कॉमर्समध्ये किंवा इक्विलंट त्याच्या रिगार्डिंग डिग्री पाहिजेत. त्याचबरोबर लेखा अधिकारीची एकूण 3 पदे आहेत. वेतन श्रेणी पण तशीच आहे. पात्रता बी सेम तशीच आहे, फक्त याच्यामध्ये जो एक्सपिरियन्स आहे अकाउंटिंगमध्ये 5 वर्षापेक्षा कमी नसावा कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये. तर अशा प्रकारे दिलेला आहे. आणि तुम्हाला मास्टर्स डिग्री कॉमर्स ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी म्हणजे मास्टर्स डिग्री तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. सहाय्यक लेखा अधिकारी गट ब, एकूण त्याची 6 पदे आहेत. कोणकोणत्या प्रवर्गानुसार पदे आहेत ते पाहू शकता. कोणत्या प्रवर्गाला किती पदे देण्यात आले आहेत ते टोटल 6 पदे आहेत. याची वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता पाहू शकता. अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन टू द पोस्ट शाल बी मेड बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट फ्रॉम द अमॉंग्स कॅन्डिडेट पोसेसिंग क्लास डिग्री इन कॉमर्स. कॉमर्समध्ये तुमची डिग्री असणे गरजेचे आहे या पदासाठी, सहाय्यक लेखा अधिकारी या पदाला अप्लिकेशन देण्यासाठी. उपलेखापाल याची एकूण 3 पदे आहेत. कोणकोणत्या प्रवर्गासाठी पदे आहेत व्हिडिओला पॉज करून तुम्ही पाहू शकता. तर टोटल 3 पदे आहेत. वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता. जी पात्रता आहे ती पण आहे, जी तुमची डिग्री असेल ती कॉमर्समध्ये झालेली असायला पाहिजे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचे सुद्धा गट ब आहे. याचे एकूण पदे जे आहेत सर्वात जास्त आहेत आतापर्यंत पाहिलं तर 144. प्रत्येक प्रवर्गासाठी ते पदं देण्यात आलेले आहेत. व्हिडिओला पॉज करून तुम्ही वाचू शकता, कारण हा व्हिडिओ लॉंग आपल्याला करायचा नाहीये. तर टोटल 144 पदं आहेत. वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामध्ये जी पात्रता आहे ती आहे स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये तुमची जी आहे ती पदवी असणं म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असणं किंवा त्याच्यापेक्षा उच्च शिक्षण जरी झालेलं असेल तरी चालतं. पुढं आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब. एकूण पदं याच्यात 16 आहेत. प्रवर्गानुसार पदं दिलेले आहेत पाहू शकता. टोटल 16 पदे आहेत. याची वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता. याची सुद्धा पात्रता आहे
जे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं असावं किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामध्ये किमान 3 वर्ष कालावधीची पदवी धारण केलेली अशी व्यक्ती, तुमचं हे ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. प्रत्येक इथं जी जागा दिलेली आहे म्हणजे इथं जे पदं आहेत प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. सो रिमेंबर दॅट. आता खाली आहे उच्च श्रेणी लघुलेखक गट ब, एकूण 3 पदे आहेत. वेतन श्रेणी पाहू शकता आणि पात्रता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 10वी पास 12वी पास, तर असे सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. निम्न श्रेणी लघुलेखक, आता ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट मी सांगायचं जरासं हे राहिलं, मी वापस सांगत आहे. जे वरी आपण आता पाहिलं उच्च श्रेणी लघुलेखक, तर त्याच्यामध्ये अजून एक आहे, ज्या उमेदवाराकडे 120 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे म्हणजे जे टायपिंग आहे 40 वर्ड्स पर मिनिट, तर हे तुमचं झालेलं असावं. मराठी टंकलेखन, इंग्रजी टंकलेखन जे आहे म्हणजे इंग्रजीचं 40, मराठी 30-40 हे, तर ह्या गोष्टी झालेल्या असेल, त्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे तुमच्याकडं. त्यावेळेस तुम्ही अजून ह्याच्यासाठी एक क्वालिफिकेशन त्यांनी लावलेलं आहे आणि 12th पास माध्यमिक शाळा पास. निम्न श्रेणी लघुलेखक गट क, एकूण 6 पदे आहेत. कोणत्या प्रवर्गानुसार पद आहेत ते सुद्धा पाहू शकता. याची वेतन श्रेणी दिलेली आहे. पात्रता आहे 100 वर्ड्स पर मिनिट यापेक्षा कमी नाही. लघुलेखनाचे 40 झालं पाहिजे, 30 झालेलं पाहिजे, याचं प्रमाणपत्र पाहिजे. आणि टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असले पाहिजे. कनिष्ठ लिपिकचं सुद्धा तेच आहे. गट क, एकूण 46 पदं आहेत. वेतन श्रेणी दिलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, म्हणजे तुम्ही BA जरी केलेलं असेल तरी चालतं. महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, ज्यांनी मराठी टंकलेखन 30-40 केलेले आहे त्याचं प्रमाणपत्र. तर पात्रता अशी आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, म्हणजे बाकीचं तर काही नाही, तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचे आहे. सहाय्यक भांडारपाल जे दिले आहे ते गट क चं आहे. एकूण पदं 13 आहेत. प्रवर्गानुसार पदं पाहू शकता, स्क्रीनला पॉज करून त्याची वेतन श्रेणी खाली पाहू शकता. आणि याची पात्रता आहे ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे माध्यमिक शाळा पास आउट. ज्यांनी टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र 30-40 तुमची झालेली पाहिजे, त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. 10वा आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क, एकूण 48 पदं आहेत. प्रवर्गानुसार पदं पाहू शकतात, वेतन श्रेणी पाहू शकता. ह्याच्यातली पात्रता जर पाहिली तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शाळांत परीक्षा पास, 10वी-12वी पास. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी म्हणजे जे पदवी आहे स्थापत्य अभियांत्रिकीची ती तुमची कंप्लीट ग्रॅज्युएट झालेलं पाहिजे. त्याचबरोबर DCE किंवा तिला समकक्ष अर्हता पास आउट असणं गरजेचं आहे. इंजिनिअरिंगचं आहे हे. पदसंख्या आरक्षणाबद्दलच तरतुदी दिलेल्या आहेत. तर हे वरी जे पॉईंट म्हणजे जे पदं आहेत त्याची एकूण पदं कोणत्या प्रवर्गासाठी आहेत, त्याची वेतन श्रेणी आणि शैक्षणिक अर्हता. हे बघा, व्हिडिओ थोडा फास्ट मी बनवत आहे इथून पुढे, कारण व्हिडिओ ऑलरेडी जवळपास आपण 8 मिनिट क्रॉस करत आहोत. त्यामुळे तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये विचारू शकता, आम्ही तिथंही रिप्लाय देऊ. किंवा ही PDF वाचायचं असेल तर इंस्टाग्रामवर मिळून जाईल. तर बघा खाली सर्वसाधारण तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. तेच असतं, तुम्ही ज्याही प्रवर्गातून तुम्ही अप्लाय करत आहात तिथं तुम्हाला ते डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे. परीक्षा स्थगित करणे, पदांची वाढ करणे, ते कमी करणे, हे सगळं यांच्या हातात आहे. महिला, खेळाडू, माजी सैनिक यांचं जे आरक्षण आहे शासनाने संदर्भात वेळोवेळी निर्माण केलेले प्रचलित आदेश यानुसार त्यांच्या नियमाच्या अंडर राहील. तर असे जे नियम आहेत ते या पेजेसमध्ये दिलेले आहेत. आपण आता खाली पाहूया. तर हे आरक्षणाबद्दल आहे. खेळाडू आरक्षण असेल, खेळाडूचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल किंवा दिव्यांगाचं सर्टिफिकेट असेल तर याच्यामध्ये तुम्ही जे आहे ते ॲप्लिकेशन करू शकता किंवा तुम्हाला याच्यामध्ये सवलत दिलेली आहे. त्याचबरोबर हे सर्व काही अनाथ आरक्षण असेल, त्याचबरोबर डिसॅबिलिटी म्हणजे जे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीवाले आहेत किंवा माजी सैनिक आहेत त्यांच्या आरक्षणाची, प्रत्येक आरक्षणाची प्रकल्पग्रस्त इथं तरतुदा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. आर्थिक दुर्बल SC-BCचं आरक्षण असेल, EWS आरक्षण असेल, ते सुद्धा याच्यामध्ये लीगल आहे, म्हणजे ते पण आहे. त्याच्यामधून सुद्धा तुम्ही जर असाल तरी त्या अप्लाय करू शकता. प्रोफाईल कशी करायची आहे तर ही साईट जी दिलेली आहे mjp.maharashtra.gov.in या साईटवर जायचं आहे. तुम्हाला तिथं रिक्रुटमेंटचा टॅब दिसेल. तुम्हाला तुमची प्रोफाईल बनवायची आहे. लॉग इन ID, पासवर्ड, तुमचा जो चालू नंबर आहे, तुमचा जो चालू ईमेल आहे तो तुम्हाला सबमिट करावा लागेल. त्याच्यावर प्रोफाईल बनवून हा फॉर्म भरावा लागेल. शेवटला फी भरावी लागेल. फोटो स्वाक्षरी, तुमचा जे फोटो आहे ती स्वाक्षरी आहे ते सुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागेल. फोटोची साईज तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. स्वाक्षरीची साईज पण इथं दिलेली असते किंवा साईटवर गेला तर डायरेक्टली मिळून जाते, इथेही पाहायची गरज नाही. पण जी 19 डिसेंबरच्या आधीच तुम्हाला याचा जो अर्ज आहे तो भरायचा आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट सर्व काहीतरी पाहिलं आपण, याची फीस किती आहे. सर्वात मेन मुद्दा तोच आहे. काही जण फीसला बघूनच घाबरतात. परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 1000 रुपये आहे. मागासवर्गीय त्याचबरोबर अनाथ दिव्यांग उमेदवारांसाठी 900 रुपये आहे. माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी कोणतीही फीस आकारली जाणार नाही. परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस जे असतील वगैरे ते अतिरिक्त असतील.
परीक्षा शुल्क न परतावा नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे एकदा जर फी भरली तर तुम्ही जे तुमचं फॉर्म वगैरे आहे ते कॅन्सल होऊ शकत नाही. तुम्हाला एक्झाम द्या नाही द्या हे तुमच्यावर डिपेंड आहे, पण तुमची फीस परत केली जात नाही. त्याचबरोबर एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र फीस भरायची आहे. म्हणजे आता वरी मी तुम्हाला 10 ते 12 पदं सांगितलेली आहेत, तर तुम्हाला प्रत्येक पदाला अप्लाय करायचं असेल तर प्रत्येकाची फीस वेगवेगळी आहे. असं नाही की एक फीस आहे, जसं MPSC आयोग वगैरे करतं एक फीस सर्व पदं, तर तसं नाहीये. प्रत्येक पदासाठी वेगवेगळं पोलीस भरतीसारखा इथं विषय आहे. परीक्षा शुल्क भरणे जे आहे ते तुम्ही डेबिट कार्ड वगैरे ऑनलाईन नेट बँकिंगनं भरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फीचं सगळ्यात इम्पॉर्टंट पाहिलं ₹1000 आणि बाकीच्यांसाठी 900, मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी ₹900 त्या विद्यार्थ्यांसाठी, आणि जे माजी सैनिक असतील, जे दिव्यांग सैनिक असतील यांना फीस आकारली जात नाही. तर अशा प्रकारे फी स्ट्रक्चर आहे. बाकी ह्याच्यामध्ये कॉल लेटर डाउनलोड करणे, परीक्षा केंद्र कसे असतील ते तुम्हाला परीक्षा केंद्र वगैरे सर्व सिलेक्ट करावं लागेल, तुम्हाला प्रिफरन्स द्यावं लागेल, त्यानुसार तुमचे परीक्षा सेंटर येतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही यासाठी फॉर्म जे आहे ते भरू शकता, अर्ज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ थोडा मोठा झाला त्याबद्दल माफी असावी, पण ह्याच्यामध्ये पदं प्रत्येक प्रवर्गानुसार दिले होते, त्यामुळे सांगायची माझी जिम्मेदारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही जर प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. ॲज वेल ॲज इंस्टाग्रामवर आमच्याशी कनेक्ट करू शकता, तिथेही आम्ही तुमच्याशी बोलतो 24/7. आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.